हाय मित्रांनो, कशा आहात? बऱ्या आहात ना? स्वागत आहे तुमचं यश पाटीलच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या 2 पार्टमध्ये बघितलं असाल की आपण पंढरपूरला येत होतो. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी पंढरपूर दाखवणार आहे. तर हे बघा मित्रांनो, आपण सगळे बसलेत माणसं आणि मित्रांनो, आपण आलो इकडे. कुठे आलो मला माहीत नाही, पण ते मम्मी आणि ते पिंडदानचा कार्यक्रम करणार होते म्हणून आपण इकडे आलेलो आहे. बघा सगळे बसले होते. तर मित्रांनो, तिथून आपण ते पिंडदान विसर्जन वगैरे केलं आणि मित्रांनो, अंघोळीला जात होते. वारी आणि चालू होत्या मित्रांनो. आता काय मित्रांनो, 2-3 दिवस वारीच मस्त. हे बघा दिंड्या बिंड्या वगैरे मस्त मित्रांनो. हे बघा दिंडी, मोठ्या मोठ्या दिंड्या वगैरे होत्या मित्रांनो. मित्रांनो, आपण काय मग आंघोळ बिंघोळ केली तिथे चंद्रभागेमध्ये निघालो आणि मित्रांनो, हे बैल बघा एक नंबर वाटत होते. मित्रांनो, आपण निघालो. आपल्याला मित्रांनो जिलेबी आणायला जायचे होते म्हणून आपण जिलेबी आणायला गेलो. तर मित्रांनो, हे बघा आपण जिलेबी घेतली. पत्रावळी वगैरे पण नव्हत्या. ग्लास बीस घेतले. मित्रांनो आलो. हे बघा पोरं मित्रांनो बारके बारके कशी मजा करत होते बघा, मस्तच. आणि मित्रांनो आलो जिलेबी वगैरे घेऊन, मग जेवायला बसलो. जेवलो मित्रांनो आणि निघालो आपण. मित्रांनो, मावशीने दर्शन घेतलं नव्हतं, मग तिला मुख दर्शनासाठी घेऊन जात होतो. आणि जाता जाता आपल्याला मित्रांनो संभाजी महाराज दिसले, छत्रपती संभाजी महाराज. ते पण वाघाचं तोंड फाडताना एक नंबर वाटत होते मित्रांनो. आपल्या मित्रांनो पाठीने मला लाईन दिसते, त्या लाईनीत आपण काल 8-9 तास उभे होतो. मोबाईल नेला नव्हता म्हणून तुम्हाला दाखवलं नाही तर दाखवलं असतं मित्रांनो. मित्रांनो, ही तुम्हाला दिसते ना लाईन, ती मित्रांनो मुख दर्शनची. त्याच्यामध्ये आता आम्ही जाणार. मग मुख दर्शनाने घेतलं मित्रांनो, मस्तपैकी निघालो. ते रुक्मिणी आईचा आपला ओटी भरण्याचं एक मंदिर आहे, तिथे चाललं होतं. हे बघा शोधत मित्रांनो, त्या रुक्माईने आपल्याला हैराण केलं मित्रांनो. आपल्याला भेटतच नव्हतं मित्रांनो, भाई साहेब एवढं फिरून. मग आता म्हटलं आता पुंडलिकाचं आपल्याला मंदिर दिसलं, मग त्या पुंडलिकाच्या मंदिरात गेलो. लाईनमध्ये उभे आपण. तिथं मित्रांनो हे बघा विठ्ठल आणि इकडे कोण होते काय कळत नाही. मस्त मित्रांनो, एक नंबर व्ह्यू चंद्रभागेच्या बाजूलाच. भारीच मित्रांनो वाटतंय बघा. हे बघा मित्रांनो, आणि आपल्यासोबत ही बाई होती, ती दमली मित्रांनो. मग तिला उचलून आपण चाललेलो मित्रांनो. फायनली आपल्याला संध्याकाळी काळोख पडला तेव्हा आपल्याला ते रुक्माईचं आपल्याला मंदिर भेटलं बाई. मित्रांनो, इथं फुगड्या चालू होत्या एक नंबर, अशा बायका घालत होत्या मित्रांनो. मग काय घरी गेलो. हे काय जेवण करत होती, भाकरी तापत होती मम्मी मावशी. आणि मित्रांनो कीर्तन चालू होतं, मग त्या कीर्तनमध्ये आम्ही जाऊन बसलो. आणि मित्रांनो, आज परत एवढंच. उद्या एकादशी आहे, त्या दिवशी तुम्हाला मी सगळं पंढरपूर फिरवतो, सगळ्या वारकरी. तर आज परत एवढं, बाय.